श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. संध्याकाळचा टाइम झाला की जेवणाला काय बनवायचं ना हे सुचत नाही, त्याच्यामुळे आहे ना पटकन स्वयंपाकाला लागले. आज सकाळी आहे ना डोशाचं पीठ भिजत घातलं होतं, कारण उद्या आहे संडे, त्याच्यामुळे नाश्त्याला डोसा आणि चटणी बनवायचं आहे. मिस्टरांना सुट्टी नसल्यामुळे संध्याकाळचीच तयारी करून घ्यावी लागते नाश्त्याची, कारण ते बिना नाश्त्याचे जाऊ नये म्हणून मस्तपैकी डोशाचं पीठ भिजलं होतं. एक साईडला कुकर लावला आणि एक साईडला पीठ दळायला घेतलं. इडलीचं पीठ कसं रात्री मस्तपैकी फुगलं की सकाळी कसं एकदम सॉफ्ट होतात ना. मग काय संध्याकाळीच तयारी करून घेतली डोशाची आणि चटणीची. सकाळी चटणी नारळ बिरळ फोडून ठेवला की चटणी कशी एक साईडला फटकन टाकली आणि एक साईडला डोसा बनवून घेतला की तेही नाश्ता करून जातात, नाहीतर बिचाऱ्यांना उपाशीच जावं लागतं. मग सकाळी भाजी चपातीचा गोंधळ, डोशाचा गोंधळ, मग काय संध्याकाळीच तयारी करून घेतली. आणि संध्याकाळ म्हटलं की जेवण काय करायचं ना ते माझं आहे ना डोकंच चालायचं बंद होतं, कारण माझ्या मुलांचं नाटक लय असतं जेवणाच्या बाबतीत, त्याच्यामुळे खूप गोंधळ उडतो. पण नित्यनेमाने संध्याकाळी आमच्या घरी भाकरीच असतात. भाकरीशिवाय मी नंतर संध्याकाळी काही चपात्या वगैरे चालत नाही, त्याच्यामुळे एक साईडला चवळीचं कालवण आणि भात लावला आणि एक साईडला डोशाचं पीठ उरकून घेतलं. आणि असंही आहे ना आता मस्तपैकी थंडी पडलेली आहे ना, त्याच्यामुळे बाजरीची भाकर कशी दणदणीत, तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागते. संध्याकाळचा गोंधळ आहे ना असा असतो ना, स्वयंपाक लवकर झाला की खूप छान वाटतं. मग काय एक साईडला नारळ फोडून घेतला आणि तो काय माझ्याच्याने फुटत नव्हता, म्हटलं एकदा डोक्यात मारून बघावं, पण नको, माझंच डोकं फुटेल. त्याच्यामुळे इज्जतने नारळ फोडला आणि पाणी काढायचा प्रयत्न करत होते, पण पाणी ते एवढूसं निघालं. आता दोन तऱ्हेची दोन मुलं आहेत, त्यांना न दाखवता मीच पिऊन घेतला. म्हटलं जाऊ दे, ती भांडणं निस्तारता मीच पिऊन घेतलेलं परवडेल मला, म्हणून मी पिऊन घेतला आणि नारळ एक साईडला फोडला. आता मस्तपैकी ह्याचे काप करून फ्रीजमध्ये ठेवणार, म्हणजे सकाळी वाटलं की आपलं फोडणी द्यायला तयार. असा सगळा गोंधळ असतो. आणि सकाळी तर दोन दोन भाजी चपाती बनवायची का डोसा बनवायचा, त्याच्यामुळे संध्याकाळीच हा गोंधळ उरकून ठेवला. कारण डोशाचा इतका राडा होतो ना, चटणी डोसा खूप छान वाटतो खायला, पण बनवायच्या टायमाला एवढे भांड्यांचा रबाडा पडतो ना. मग काय संध्याकाळीच उरकून घ्यायचं आणि सकाळी मस्तपैकी फक्त फोडणी टाकायची. उद्या संडे असल्यामुळे निवांत दिवस असतो. मग असा एकदम घसघशीत नाश्ता बनवला की दिवसभर टेन्शन राहत नाही, बरोबर ना? आणि असंही मंडळी, आज थंडीच्या दिवसामध्ये पीठ काय लवकर भिजत नाही इडली डोशाचं, त्याच्यामुळे लवकर भिजत घाला, म्हणजे सकाळी कसं एकदम छान फुलेल. संध्याकाळचा स्वयंपाक घेतला करायला. माझा मुलगा मध्ये मध्ये येत होता, त्याला म्हटलं ये चल व्हिडिओमध्ये, तर तो म्हटला आई मी नाही येत, तूच काढ व्हिडिओ. बिचारा लाजतो पण खूप, मग त्याच्यामुळे म्हटलं जा नको येऊ. मग काय मी माझा एकटीचा कारभार केला आणि लागले स्वयंपाकाला. स्वयंपाक पटकन करून घेतला. मिस्टर तर काय लेटच येणार होते, त्याच्यामुळे काय गोंधळ जास्त नव्हता. मुलं एक साईडला अभ्यास करत होते आणि मी बघा गावावरून आईने ना कुरडई पाठवली होती, तळून घेतली. कुरडई मला खूप आवडते आणि जेवण बनवताना मला भूक का लागते तेच कळत नाही, मध्ये मध्ये तर चरतच असते. तर चला, बाय बाय.